तारदाळ येथे आई शिरकाई देवी यात्रेची लावणी कार्यक्रमाने रंगतदार सांगता. तारदाळ गावातील वार्षिक आई शिरकाई देवी यात्रा व हजरत गैबीसो पीर उरूस यंदा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. यात्रेच्या प्रारंभी आई शिरकाई देवीची ओटी भरणे तसेच हजरत गैबीसो पीर यांना चादर चढवण्याचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला. यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीत राधाई उत्सवशाही या विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमातून शिवरायांचे बालपण, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, वासुदेव पिंगळा, महिलांची गाणी तसेच हिंदवी स्वराज्य स्थापनेचे प्रसंग प्रभावीपणे उभे करण्यात आले. कलाकारांच्या दमदार अभिनयाने आणि सुरेल सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. मंगळवार 24 फेब्रुवारी रोजी प्रकाश हिलगे निर्मित वैभव म्युझिकल नाईट या ऑर्केस्ट्राचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. कलाकारांनी धडाकेबाज सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली. बुधवार 25 फेब्रुवारी रोजी वनिता राणी कराडकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला. गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी पावणं तुम्ही म्हणाल तसं या लावणी कार्यक्रमाने यात्रेची सांगता झाली. निर्माते कलाकार नमिता पाटील व अर्चना जावडेकर यांनी आपल्या सुरेल लावणी आणि आकर्षक अदाकारीने कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. यात्रेदरम्यान पाळणे, लहान मुलांची खेळणी तसेच विविध स्टॉल्समुळे बाजारपेठ गजबजले होते. ग्रामपंचायत तारदाळ व यात्रा कमिटीच्या वतीने गावातील स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कचरा साफसफाईची जबाबदारी पार पाडली. तसेच शहापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेसाठी व बंदोबस्तासाठी मोलाची मदत केली. यावेळी पोलीस कर्मचारी व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान गावात वाढत्या चोरीच्या घटनांवर उपाय म्हणून यात्रेत उरलेला निधी वापरून संपूर्ण गावातील चौकाचौकात CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय यात्रा कमिटीने जाहीर केला. यावेळी उरूस व यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश नरमते, सचिन पवार, सुरेश पवार, मलगोंडा पाटील, जगदीश विभूते व इतर मान्यवर उपस्थित होते. यात्रेमुळे संपूर्ण परिसरात उत्साह, एकोपा आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.